मालेगाव तालुक्याचं दुर्दैव आहे की कुठली जर कधी समस्या असेल तर आंदोलन उपोषण केल्याशिवाय ती मिटतच नाही। हे मालेगाव तालुक्याचं दुर्दैव आहे। राजेशाही गेली। ग्रामसेवकाचं करायचं काय? ग्रामसेवकाचं करायचं काय? रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा। आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। चंदनपुरी जे गाव आहे या गावातील एक जे छोटी कॉलनी आहे त्या कॉलनीला याय जायला फक्त एकच रस्ता आहे आणि समजा तो रस्ता बंद झाला त्या लोकांना फार दूर अंतरावरून फिरून यावं लागतं। म्हणून तिथले जे काही निलेश सोनवणे आहेत त्यांची मागणी आहे की हे अतिक्रमण काढण्यात यावं। मला तर असं वाटतंय की या कामामध्ये नक्कीच चंदनपुरी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांचा निष्काळजीपणा दिसून येतो किंवा ते मुद्दाम होऊन दुर्लक्ष करतायत। जर कायद्यानुसार तुम्हाला रस्ता अडवता येऊ शकत नाही, जर त्या रस्त्यावर तुमचं पत्र्याचं शेड टाकण्यात आलं आणि तरी देखील तिथलं ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक जर कारवाई करत नसेल तर याच्यात 100% माझ्या अभ्यासानुसार याच्यात ग्रामसेवक दोषी आहेत। आणि उद्या जर समजा उदाहरणार्थ हे आंदोलन चिघळलं तर याला सर्वस्वी जबाबदार एक चंदनपुरीचे ग्रामसेवक, तिथले सरपंच असतील आणि चंदनपुरीची ग्रामपंचायत जबाबदार राहील। जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीला आपल्या मागण्यांसाठी आणि रस्ता ज्या लोकांनी अडवून ठेवला आहे त्या लोकांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी जर कधी आंदोलनाला बसावं लागत असेल ती फार दुर्दैवी गोष्ट आहे। आज त्या रस्त्यावर जे शेड टाकलेलं आहे सगळे पुरावे असून देखील हे शेड का काढण्यात येत नाही। एकीकडे सन्माननीय दादाजी भुसे यांनी चंदनपुरी गावाला भरभराट तसं विकास निधी दिला, तो विकास निधी देऊन काहीच उपयोग होणार नाही कारण जर तो जो मेन रस्ता आहे लोक दर्शनासाठी जातात, अंत्यविधीसाठी लोक तिकडनं जातात, काही कार्यक्रम असले तर तिकडनं जातात। उद्या तिथे आग लागली काही झालं तर तिथून अग्निशामक दलाची गाडी जाऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही। म्हणून तिथल्या नागरिकांची मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यात यावा। जर समजा गावठांची एखादी जागा सांभाळली असती तर आम्ही समजून शकलो असतो, परंतु महत्त्वाचा रस्ता अडवणं हा देखील एक मोठा गुन्हा आहे। परंतु याला सर्वस्वी जबाबदार आणि हे जे पाठबळ देण्याचं काम तिथले ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकाचं आहे। उद्या हे आंदोलन चिघळलं याला सर्वस्वी जबाबदार हे ग्रामपंचायत राहील आणि तिथले ग्रामसेवक राहतील। रस्ता मोकळा झालाच पाहिजे, रस्ता मोकळा झालाच पाहिजे। श्री क्षेत्र चंदनपुरी गाव हे जे ब वर्गात आलेलं आहे आणि या ब वर्गात खूप मोठ्या प्रमाणात खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी खूप दुरून भाविक लोक येतात। तर त्या लोकांसाठी किंवा खंडोबा महाराजांची जी पालखी जाते त्या पालखीतनं जे 15-20 बँड आहेत ते बँडांना प्रत्येक बँडाला पूर्ण गावाला वेढा मारून परत जावं लागतं। तर हा जो रस्ता आहे हा 16 फुटाचा रस्ता आहे। या रस्त्यातनं आपल्याला ते बँडांचे जे गाड्या आहेत त्या गाड्या आपण विदाऊट साईड मार्गातून इथून बाजूला करून आणि ती खंडोबा महाराजांची पालखी मंदिरापर्यंत नेता येईल। म्हणून आपण हा जो रस्ता आहे हा मेन मुख्य रस्ता आहे, हा रस्ता आपण मोकळा करण्यासाठी इथं आज अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे मी। तरी लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी व हा विषय गांभीर्याने घेण्यात यावा। आज सन्माननीय शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वात जो चंदनपुरीचा अतिक्रमणाचा जो विषय आहे आज या विषयासंदर्भात आज दुसऱ्यांदा आंदोलन करावं लागत आहे। तरी फार खेदाची गोष्ट आहे, चंदनपुरी हे तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी अतिक्रमणामुळे बऱ्याच अडचणी होत आहे। जे निलेश बापूंचं म्हणणं आहे त्याप्रमाणे सर्व अतिक्रमण काढण्यात यावं व या अपंग बांधवास लवकरात लवकर न्याय मिळावा ही प्रशासन दरबारी विनंती। जय हिंद। मालेगाव तालुक्याचं दुर्दैव आहे की कुठली जर कधी समस्या असेल तर आंदोलन उपोषण केल्याशिवाय ती मिटतच नाही। हे मालेगाव तालुक्याचं दुर्दैव आहे। राजेशाही गेली, लोकशाही आली। आता लोकशाहीप्रमाणे आमच्या भावाला 2-4 वेळेस उपोषण करायची गरज पडली, आता पण उपोषण करायची गरज पडली। याला सर्वस्वी जबाबदार मला दिसतंय ग्रामपंचायत। आता ग्रामपंचायतने ही काही नोटीस दिलेली आहे समोरच्याला
तर त्याला 12 तारखेला अंतिम कारणे दाखवा, अंतिम 12 तारखेपर्यंत जे काही अतिक्रमण आहेत ते काढायला सांगितलं होतं, परंतु अद्याप अतिक्रम निघालेलं नाही. तर याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन व तेथील पदाधिकारी आहेत. तर त्यांनी हा विषय तात्काळ मार्गी लावावा.